हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण आज असा एक टॉपिक बघत आहे की जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आपल्या भारतासंदर्भातला आहे. त्याचबरोबर एक शब्द असा मी याच्यामध्ये बघत आहे, सेक्युलरिझम. त्याला म्हणतो मराठीमध्ये धर्मनिरपेक्ष. आणि जसं बघतो आपण की या शब्दावरच संपूर्ण भारतामध्ये एखादा पॉलिटिकल पक्ष किंवा आपल्या लोकांमध्ये जे झगडे भांडणं होतात किंवा या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ काय हे पण खूप लोकांना अजूनपर्यंत माहिती आहे की मला माहीत नाही. पण धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, सेक्युलरिझम म्हणजे काय, मी तर म्हटलं बघा शेवटी इंडिया इज सेक्युलर ऑर नॉट. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. यामध्ये संपूर्ण इतिहास सांगितला जाईल. आज जे गव्हर्नमेंट आहे ते सेक्युलर आहे का, आधीच्या गव्हर्नमेंट जे आहे ते सेक्युलर आहे का, नाव न घेता मी थोडंसं चांगल्यापर्यंत तुम्हाला सांगेल. काही काही ठिकाणी मला नाव घेणं गरजेचं राहील, तिथे तुम्ही नाव घेलं जनरली. पण एक व्हिडिओ इंटरेस्टिंग होईल, शेवटपर्यंत बघत राहा. आणि असे खूप सारे व्हिडिओ आहेत, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला कोणते टॉपिक पाहिजे इंडियन पॉलिटिमधले, ते व्हिडिओ मी बनवून तुम्हाला पाठवत जाईल जनरली काय आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले बघू आपण धर्मनिरपेक्ष. तर आपण सर्वात पहिले बघतो की याचा एक्झॅक्ट अर्थ काय. तर याचा अर्थ असा होते की कोणत्या पण राज्यसंस्थेने, दॅट इज गव्हर्नमेंटनी, लोकांमध्ये धर्मानुसार भेद करायला नको. सर्व धर्म समभाव म्हणतो ना आपण, सर्व धर्म समभाव वगैरे असं काहीतरी कन्सेप्ट याच्यामध्ये असतो. पण हा शब्द आपल्या संविधानामध्ये कधी आला, हा शब्द बाबासाहेब आंबेडकरनी आणलेला आहे का, किंवा जसं बघतो आपण आपली घटना इम्प्लिमेंट 1950 झाली त्या दिवशी हा शब्द तिथे होता का, की नंतर हा शब्द आलेला आहे. आपण त्या गोष्टी सर्व गोष्टी डिस्कस करू. तर सर्वात पहिले बघू आपण की हा जो शब्द आहे धर्मनिरपेक्ष, ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण बघू धर्मनिरपेक्ष. ऍक्च्युली हा जो शब्द आहे विद्यार्थ्यांनो, हा शब्द आपल्या संविधानामध्ये नव्हता, हे लक्षात ठेवा. संविधानात नव्हता विद्यार्थ्यांनो. मग हा आला कसा काय ते लक्षात ठेवा. हा शब्दाला विरोध होता सर्वात ज्यांनी आपले जे प्रमुख, जे आपले घटना समितीचे जे प्रमुख होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्याचबरोबर यांच्या विरोध होता पुन्हा शब्दाचा पंडित नेहरूंचा, जे तेव्हा तत्कालीन पीएम होते. तर बघा, या दोघांचा या शब्दाला विरोध होता. या दोघांचा या शब्दाला काय होता, विरोध होता. आता मला एक सांगा विद्यार्थ्यांनो, जर समजा या दोघांचा विरोध होता, घटना ज्यांनी बनवलेली आहे, जे घटनाकार आहे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा पण विरोध होता. तर सर्वात पहिले आपण समजून घेऊ की यांनी विरोध का बरं केला आणि समोर हा शब्द आपल्या संविधानात कसा आला. आपण ते पण सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बेसिक बघणार आहे. आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ राहील याच्यामध्ये. आपण संपूर्ण संविधान बघणार आहे की ॲक्च्युअल संविधान काय आहे, संविधान का बरं आपल्याला माहिती पाहिजे, आणि या शब्दाचा आज पॉलिटिकल वापर होत आहे का, आपल्याला त्या सुद्धा गोष्टी बघायचं आहे. कारण की आपण बघतो की काय झालं तर सेक्युलरिझम, काय झालं की सेक्युलरिझम आपण बघतो. तर सर्वात पहिले आपण काय म्हटलं की या प्रमुख जे दोघं जण होते त्यांचा विरोध होता. तर मग हा शब्दाचा त्यांनी का बरं नाही म्हणावं, की त्यांना का बरं वाटलं की बाबा आपला देश सर्व धर्म समभाव. आता पहा, आपल्या घटनेत अशा खूप साऱ्या गोष्टी आहे, मूलभूत हक्क दिलेले आहे, त्यानुसार धर्मासंदर्भात भेदभाव तर करू शकतच नाही, जाती असेल, धर्म असेल. पण तरी सुद्धा हा शब्दाला का बरं विरोध केला, ते लक्षात ठेवा. जनरली समजू शकतो की जेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली 1947ला, 15 ऑगस्ट आणि एक 14 ऑगस्ट आपण घेऊन घेऊ, ठीक आहे. तर या 2 दिवसात, 14 ऑगस्ट पाकिस्तान, 15 ऑगस्ट आपलं इंडिया, भारत. तर या 2 दिवसामध्ये जेव्हा आपण बघतो की लॉर्ड माउंटबॅटनचं जे पण त्यांनी सांगितलं होतं, द्विराष्ट्र सिद्धांत त्यांनी सांगितलेला होता. त्याचबरोबर या दिवशी जेव्हा 2 देश निर्माण झाले, तर ते धर्मनिरपेक्ष या तत्वावर नाही झाले, हे लक्षात ठेवायचं. तर ते कशावर झाले होते, धर्मावर. म्हणजे भारतामध्ये असं म्हटलं होतं तेव्हा की हिंदू धर्म भारतात राहील आणि पाकिस्तानमध्ये मुस्लिम धर्म राहील. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे खूप स्टेटमेंट, एक असे स्टेटमेंट सुद्धा होते. त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की जेव्हा आपण 2 देश तयार करत आहोत,
तर तेव्हा ते धर्माच्या आधारावर नको, पण जर तुम्हाला करायचे असेल तर ते पूर्णपणे करा. म्हणजेच काय, तर जर समजा तुम्ही ए देश, फॉर एक्झाम्पल ए देश जर तुम्ही करत आहे तर हा पूर्णपणे एका धर्माचा असला पाहिजे, आणि बी देश जो आहे तो पूर्णपणे एका धर्माचा असला पाहिजे. इथला व्यक्ती इथे नाही पाहिजे आणि इथला एक व्यक्ती इथे नाही पाहिजे. बरोबर होतं. म्हणजे बघा किती विजनरी व्यक्ती होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं की जर समजा तुम्ही दोन देश धर्माचे आधार बनवत आहे तर ते कसे बनवायचे. ए देशामध्ये जो धर्म तुम्ही म्हटला आहे तो धर्म इथे दिसणार नाही, नसलाच पाहिजे, आणि इथले लोक तुम्हाला इथे दिसले नाही पाहिजे. पण आता झालं असं आहे की आपल्या याच्यामध्ये जेव्हा फाळणी झाली तेव्हा फाळणी होताना खूप साऱ्या चुका झालेल्या आहे आपल्या, जे पण असेल आता हिस्ट्रीच्या गोष्टी आहे, महात्मा गांधीजी संदर्भातल्या असतील, पंडित नेहरू संदर्भातल्या असतील, किंवा बाबासाहेब आंबेडकर त्या गोष्टी त्यांना सांगितलं होतं सर्व, पण त्या गोष्टी ठीक आहे आता नवीन नवीन गोष्टी सर कोणाला समजलं नसेल. पण जेव्हा आपण बघतो की मग सर हा शब्दाचा अर्थ तर आज खूप जास्त पद्धतीने आपण वापरला जातो, जो तो लहान सुद्धा व्यक्ती सुद्धा म्हणतो की बाबा हे गव्हर्नमेंट धर्मनिरपेक्ष नाही, सेक्युलर नाही आहे. आपण शब्द वापरतो, सेक्युलर नाही, सेक्युलर आहे, सेक्युलर नाही आहे, हा व्यक्ती सेक्युलर आहे, हा व्यक्ती सेक्युलर नाही आहे. तर मग हा शब्दाचा इतका भयंकर विरोध तेव्हा ऑब्व्हियसली या प्रमुख व्यक्तींनी केला. तर मग असं कोण होतं समोर की त्यांनी संविधानामध्ये हा शब्द आणला? कोण असायला पाहिजे जनरली? तर लक्षात ठेवा, हा जो शब्द आहे हा शब्द नंतर 42nd अमेंडमेंट 1976 याला म्हणतो आपण घटना दुरुस्ती. केव्हा केली आपण घटना दुरुस्ती? 1946 मध्ये केली, 42वी घटना दुरुस्ती. आणि यानुसार आपल्या प्रिएम्बलमध्ये, आपल्या प्रास्ताविकामध्ये तीन शब्द टाकण्यात आले. त्यातला एक प्रमुख शब्द कोणता होता आपला? धर्मनिरपेक्ष. ठीक आहे. तर आता बघू आपण की हे घटना दुरुस्ती करणारे कोण होत्या? तर माननीय इंदिरा गांधीजी. तर आता बघू आपण, आता बघा या ठिकाणी दोन ग्रुप पडले. आता इंदिरा गांधींनी हा शब्द आणलेला आहे, आणि आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. ठीक आहे. आणलं कोणी यांना? इंदिरा गांधींनी, किंवा इथे नेहरू पण म्हणू शकतो आपण, पंडित नेहरू पण म्हणू शकतो आपण. यांचा विरोध होता आणि आणलं कोणी नंतर? इंदिरा गांधींनी. आणि आज आपण बघत आहे की हा जो शब्द आहे हा शब्द आज सुद्धा संपूर्ण भारताच्या पॉलिटिक्सचा संपूर्ण केंद्रबिंदू असतो. आज आपण बघतो की हा पक्ष या धर्माचा आहे, हा पक्ष तो धर्माचा आहे, तो पक्ष त्या धर्माचा, आपण डायरेक्ट सांगू शकतो. पण जेव्हा आपण बघतो की धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, आपल्या संविधानात काय सांगितलं, लक्षात ठेवा. या ठिकाणी मग आपण बघतो हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, बौद्ध असेल, या संदर्भात तुम्ही एकामेका संदर्भात भेदभाव केला नाही पाहिजे. एक सिंपलची गोष्ट आहे. खूप साऱ्या आपल्या आर्टिकल सांगितल्या संविधानामध्ये 25 ते 28 पर्यंत या सांगितलं आहे की संविधानामध्ये तुम्ही कोणत्या पण धर्माच्या आधारावर तुम्ही भेदभाव करू शकत नाही. पण तुम्हाला एक पॉईंट सांगतो, तुम्ही बघून घ्याल आपल्या संविधानामध्ये आर्टिकल नंबर 25 बघून घ्याल. यामध्ये एक ग्रुप सांगितला हिंदू. ठीक आहे. आता आपल्याला वाटते हिंदू म्हणजे बाबा फक्त हिंदू, पण आपल्या संविधानात हिंदू म्हणजे काय त्याने सांगितलंय? बौद्ध. त्यांनी सांगितलंय बौद्ध. ठीक आहे. जैन आणि शीख. त्यांनी सांगितलं हिंदू धर्मामध्ये की बौद्ध असेल, जैन असेल आणि शीख असेल, हे तीनही हिंदू या ग्रुपचा पार्ट आहे. लढाई तर हेच करतात ना एकामेकाशी. मग आपल्याला असं म्हणू शकतो का आपण
की आपल्याला संविधानाचा प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे आपण या संदर्भात काहीतरी एकामेका संदर्भात काहीतरी वाईट पेरणं, किंवा मला असं वाटतं की काही शिक्षक जे लोक आहेत, आमच्या विदर्भातलं तर एक आहे जनरली, पण महाराष्ट्रातले असेल किंवा भारतातले असेल किंवा जे पण असेल, काही शिक्षकसुद्धा एखाद्या एम एल ए तिकीटसाठी, एम पी तिकीटसाठी, आमदार किंवा खासदार तिकीटसाठी एखाद्या धर्माला शिवा मारायच्या किंवा वाईट बोलायचं, एखाद्या पक्षाला, म्हणजे त्याला म्हणतो आपण की एकाच पक्षाला बोलणे, दुसऱ्या पक्षाला नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं मागे की कोणता पण एक व्यक्ती एक तर पूर्ण प्युअर नाही आहे किंवा पूर्ण खराब नाही आहे. तर शिक्षकाचं काम असतं दोन्ही बाजू मांडणे. तर या ठिकाणी आपण सुद्धा बघतो की काही शिक्षकसुद्धा मग याला बोलतील, मग याला चांगलं बोलतील, याला वाईट बोलतील तर याला चांगलं बोलतील, याला कधी वाईट बोलतील याला चांगलं बोलतील, असं काहीतरी चालतं. तर बघा, आपल्यात हे सांगितलं आहे की बौद्ध, जैन आणि शीख यांना हिंदू या शब्दामध्ये पकडले जाते. अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही. आपल्याला वाटते की बाबा ठीक आहे, धर्म वेगवेगळे असले तरी पण आपलं संविधान काय सांगते, आपलं संविधान काय सांगते आर्टिकल 25 मध्ये, की हिंदू म्हणजे काय, बौद्ध, जैन आणि शीख यांना सुद्धा हिंदू ग्रुपमध्ये त्यांनी ॲड केलं आहे. तर मग जर समजा एवढ्या सर्व गोष्टी सांगून ठेवलेल्या आहे, तर भांडणं कशाची? आणि आपण जेव्हा बघतो की भांडणं कोणामध्ये होते आजकाल, की नाही बाबा आमचा देव मोठा तुमचा देव लहान, तुमचा देव मोठा आमचा देव लहान. मग मला सांगा की जर समजा एखादा व्यक्ती, फॉर एक्झाम्पल मी एखाद्या धर्माचा आहो, माझं काम आहे की माझ्या धर्माचा प्रचार करणे, प्रसार करणे, आचरण करणे. पण अशा वेळेस मी दुसऱ्या धर्माला म्हणेल की तुझा धर्म असा आहे, तुझा धर्म तसा आहे, तुझा धर्म तसा आहे, तर हे कम्प्लिटली रॉंग आहे. आता आपण काय करतो की फॉर एक्झाम्पल सध्या काहीतरी सेंट्रल गव्हर्नमेंट आता आपल्याकडे आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे. आता समजून घ्या, सेंट्रल गव्हर्नमेंट एका माइंडची असेल, जे पण असेल त्यांनी नसला पाहिजे, पण तुम्हाला असं वाटते की नाही हे सेंट्रल गव्हर्नमेंट एका धर्माला फक्त फेवर करत आहे, तेव्हा आपण काय करतो की नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने हे काम केलं, सेंट्रल गव्हर्नमेंट असं करत आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट तसं करत आहे. पण आपण अशा गोष्टी बघतो का की सेंट्रल गव्हर्नमेंटनी बाकी धर्मासाठी पण काहीतरी गोष्टी करून ठेवलेल्या आहेत का? ते पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण खूप साऱ्या अशा योजना प्रत्येक धर्मामध्ये की ते सेंट्रल गव्हर्नमेंटला इम्प्लिमेंट करावं लागते. फेवर करणे आणि फंड प्रोव्हाइड करणे फरक असते. आता समजून घ्या, आता मी समजा एका धर्माचा आहे, तर मी दुसऱ्या धर्मासंदर्भात एकदम जाऊ शकत नाही, तर पॉसिबल नाही. आता समजा माझ्या समजून मला असं वाटतं की मला फक्त नमाज करायची असेल किंवा मला फक्त आरती करायची असेल किंवा मला जे पण बौद्धांचं जे पण असेल त्या गोष्टी करायच्या असतील, तर मी त्या गोष्टी केल्या पाहिजे. असं नाही की बाबा हा व्यक्ती त्या पदावर गेला त्यांनी, असं नाही राहत ना. जेव्हा आपण बघू धर्मनिरपेक्ष, त्याचा अर्थ काय होते पूर्णपणे की गव्हर्नमेंट ज्या योजना आणत आहे त्या योजनात फक्त एकाच धर्माला फेवर करत आहे का, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हां, जर गव्हर्नमेंट एकाच फेवरला जर समजा हे करत असेल, एकाच धर्माला जर फेवर करत असेल, तर अशाच आपण त्यांच्यावर कारवाई किंवा त्या संदर्भात आपल्याला करता येईल, जे आपण फंडामेंटल राईट संदर्भातलं आहे. पण जेव्हा आपण बघतो की आपल्या या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ऑलरेडी हा जो शब्द आहे, हा शब्द आल्यापासून असं होतं आहे, आधी असं होतं का? म्हणजे मेन बघा, हा शब्द याच्या आधी असं काही नव्हतं. जेव्हा म्हणजे आंबेडकर, नेहरूंनी याचा विरोध केला, हे आणलं कोणी नंतर, इंदिरा गांधींनी. म्हणजे नंतर जे पॉलिटिक्स चालली या शब्दावर चालली. पण हा शब्द कोणी आणलेला आहे, आंबेडकरने आणलेला आहे का? नाही. हा शब्द कोणी आणला आहे, इंदिरा गांधींनी. मग मी जर असं म्हटलं की धर्मनिरपेक्ष शब्द बाबासाहेबांचा आहेच, बाबासाहेबांनी आणलाच नाही आहे, तर मग त्या शब्दावर आपण एवढी डिबेट करणं का बरं गरजेचं आहे, मला तरी असं वाटते. आणि आता असं नाही की बाबा इंदिरा गांधीचं लहान आहे, PM होतं, त्याचं खूप मोठ्या पदावर होतं, जनरली लहान पदावर तर नव्हत्या त्या. पण तरीसुद्धा आपण जेव्हा बघतो की आपली एक मेन जे आपली राज्यघटना जी होती, जे आपली संविधान जे होतं, मेन जे संविधान होतं, या मेन संविधानामध्ये जेव्हा आपण बघतो विद्यार्थ्यांनो, त्यामध्ये ही जी घटना दुरुस्ती आहे ही खूप भयंकर घटना दुरुस्ती, लक्षात ठेवा. म्हणजे याला आपण म्हणतो मिनी कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे बाबासाहेबांनी जी संविधान बनवलं होतं, त्या संविधानामध्ये पूर्णपणे चेंजेस कोणी केलेले आहे, 42व्या घटना दुरुस्तीमुळे. माझं एक तुम्हाला म्हणणं आहे, हे खरंच चांगलं आहे का? हा शब्द सोडून द्या, हा शब्द काहीच नाही. या ठिकाणी असे खूप साऱ्या शेकडो तरतुदी करून ठेवलेल्या आहे आणि याला नावच दिलं मिनी कॉन्स्टिट्यूशन, छोटी घटना, लहान संविधान. 42nd अमेंडमेंटला, 42व्या घटना दुरुस्तीला. मला सांगा की जे संविधान बाबासाहेबांनी बनवलं होतं, त्या संविधानात एवढे सारे चेंजेस करणे, आता हा शब्द तर ठीक आहे,
म्हणजे प्रास्ताविकेपासून भाग 1 पासून ते भाग पूर्णपणे 25 पर्यंत ज्या ज्या गोष्टी चेंजेस करायच्या त्या सर्व गोष्टी चेंजेस करण्यात आलेल्या होत्या. मग या गोष्टी चांगल्या आहे का? मग आपण जेव्हा बघतो की संविधानाचं रक्षण कोण करत आहे हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट. म्हणजे एखादा PM ला एवढा पॉवर असतो तर आहे, ठीक आहे, पॉवर आहे, पण अशा वेळेस सुप्रीम कोर्टचे निर्णय असतील किंवा आपण जेव्हा आज बोलतो की आज केंद्राचं सरकार संविधान संदर्भात चेंजेस खूप सारे करत आहे, तर तुम्हाला सजेशन सांगेल की तुम्ही सुद्धा बघावं की 2014 पासून ते 2024 पर्यंत किती घटना दुरुस्त्या झाल्या. हे सध्या गव्हर्नमेंट नरेंद्र मोदींची जी गव्हर्नमेंट आहे त्यामध्ये आपल्याला आपण एज्युकेटर लोक, मी एज्युकेटर लोक, तुम्ही स्टुडंट लोक, तुम्ही भावी अधिकारी, आपलं काम काय आहे की या कालावधीमध्ये PM मोदींनी किती घटना दुरुस्त्या केल्या हे आपल्याला पाहायला पाहिजे. आता आपल्याला काय सांगितलं आहे की PM मोदी काय करताय, संविधान चेंज करताय. संविधान चेंज म्हणजे काय, ज्या 305 बघा, संविधान चेंज म्हणजे काय, 1 ते 395 आर्टिकलच्या आतमध्ये खूप सारे कलमा टाकून ठेवलेले आहे. त्या सर्व कलमा अजून खूप सारा चेंज होत आहे, याचा अर्थ होते घटना दुरुस्ती होत आहे. तर यांनी किती केलं ते बघायचं. आणि सेकंड बघायचं, माननीय इंदिराजी गांधीजी यांच्या याच्यामध्ये किती झालेलं आहे. पंडित नेहरू, ठीक आहे, तेव्हा नवीन होतं तर ठीक आहे, पंडित नेहरूंनी किती केलेले आहे, डॉक्टर मनमोहन सिंग यांनी किती केलेले आहे, अटल बिहारी वाजपेयींनी किती केले आहे, मोदींनी किती केलं, या गोष्टी आपण सर्चमध्ये तुम्हाला भेटून जाते. म्हणजे सांगितलं असते ना की या PMच्या काळामध्ये एवढ्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. तर आतापर्यंत 106 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यामध्ये 5 ते 6 आहे नरेंद्र मोदीच्या. त्यात महिला आरक्षण ते चांगलं आहे, EWS आरक्षण ते चांगलं आहे, ठीक आहे, GST ते चांगलं आहे. बघा मेन जे बिल तुम्हाला याच्यात दिसून जाईल. एक बिल नरेंद्र मोदीचं चुकीचं होतं, ते होतं नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश आहे त्यांच्या निवडणुकीमध्ये जनरली इंटरफेअर होत होता एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा, जे की चांगलं नव्हतं. पण 100, 101, 102, 103, 104, 105, 106 या 6-7 ज्या घटना दुरुस्त्या आहे ते यांच्या कालावधीत झाल्या, ज्यामध्ये संविधान चेंज काहीच नाही आलेलं आहे. पण जर तुम्ही बघितलं 42nd अमेंडमेंट, या अमेंडमेंटमध्ये प्रत्येक भागात चेंज केलेला आहे मॅक्झिमम काही ना काही. तर याला म्हणतो संविधान चेंज करे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की भारतामध्ये संविधान माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. खूप सारे लोक काय करतात की मला संविधान माहिती नाही तरी पण काहीतरी बडबड करणे, काहीतरी सांगणे, ते बाबासाहेबांचं नाव फालतू बदनाम करणे, हे काही ना काही चालू असते. मला तरी असं वाटते की जोपर्यंत आपण संविधान पूर्णपणे वाचत नाही तोपर्यंत संविधानाचा यूजसुद्धा तुम्ही केला नाही पाहिजे. आणि संविधान खूप प्युअर आहे, खूप वेगळा संविधान आहे. संविधानाच्या कुठे सांगून ठेवतो, तुम्हाला म्हटलं ना की हिंदू ग्रुपमध्ये बौद्ध येतात, जैन येतात, शीख येतात, हे माहीतच नाही. आपण काय म्हणतो माझा धर्म वेगळा, हा तू वेगळा, ठीक आहे, तो वेगवेगळे धर्म आहेत. मग तुम्ही आता घटना संविधान मानायचं नाही का, नाही संविधानात काय दिलं असं ना आम्ही धर्म वेगळा. मग तुम्ही काय करता, तुम्ही आता बाबासाहेबाला दूर ठेवून दिलं, आपण आपलं पाहता. म्हणजे झालं काय की बाबासाहेबांनी जे घटना लिहिलेली आहे आपण ते सोडून दिलेली आहे, पण बाबासाहेबाचा फक्त आपण फोटो वापर करतो, काहीतरी एक चुकीच्या पद्धतीने त्यांचा जनरली आपण प्रचार करतो, हे कम्प्लिटली रॉंग आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत आपण त्यांचे विचार फॉलो करत नाही तोपर्यंत त्यांचं नाव घ्यायचा हक्क ना मला ना कोणालाच आहे. आणि त्यांचे विचार म्हणजे काय, त्यांचे विचार कुठे आहे सर्व, तर संविधानात त्यांनी आपले विचार मांडलेले आहे, ओरिजिनल संविधानामध्ये. आणि जो व्यक्ती संविधान चेंज करायचा प्रयत्न करेल, जसं यांनी चेंज करायचा प्रयत्न केला आपण बघत आहे, तर अशा वेळेस आपला विरोध त्यांना सुद्धा असायला पाहिजे. आपण कोणाला विरोध करतो, या व्यक्तीला, यांनी काही केलं सुद्धा नाही तरी पण या व्यक्तीवर फालतू. आता ते का बरं करताय, रिझन काय आहे हे सर्वांना माहिती आहे. मग म्हणून मी तुम्हाला म्हटलं की अशा वेळेस धर्मनिरपेक्ष कुठे जाते, अशा वेळेस धर्मनिरपेक्ष कुठे जाते की जेव्हा आपण या व्यक्तीला जेव्हा बोलतो तेव्हा हा शब्द कुठे जाते. असं काही आहे का की हा शब्द फक्त एका पक्षासाठी आहे, असं काही आहे का की हा शब्द फक्त दुसऱ्या पक्षासाठी आहे, की फक्त माझ्यासाठी आहे त्यासाठी आहे. हा शब्द प्रत्येकासाठी असला पाहिजे. जनरली असं आहे की गव्हर्नमेंटसाठी असतो, गव्हर्नमेंटनी भेदभाव नाही केला पाहिजे. पण याच्या आधी पण खूप साऱ्या गव्हर्नमेंट होता, आता पण गव्हर्नमेंट आहे, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट्स आहे.
प्रत्येक गव्हर्नमेंटनी कोणाला सॉर्ट कॉर्नर दिलेलं आहे का ते पण खूप जास्त मॅटर करते. म्हणून आपण जेव्हा बघतो की धर्मनिरपेक्ष हा शब्द एवढा लहान नाही आहे, म्हणून यांनी अवॉइड केलं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नेहरूंनी की हा शब्द गरज पण नाही. रिझन काय की या शब्दाचा अर्थ जो आहे तो ऑलरेडी 25 ते 28 मध्ये टाकून ठेवलेला आहे. आणि शेवटी जेव्हा इंदिरांनी जो शब्द टाकला तर आता आपण बघू की हा शब्दाचा खूप जास्त वापर होते. पण हा शब्द कुठे संविधानात आहे, पण कोणी आणलेला आहे? शब्द जरी हा असला तरी आणला कोणी आहे? इंदिरा गांधींनी. बाबासाहेबाचं काही घेणं देणं नाही. म्हणून तुम्हाला म्हणतो की बाबासाहेब जिवंत पाहिजे होते. त्यांनी बघितलं असतं की त्यांचे अनुयायी किंवा त्यांनी जी घटना तयार केली आहे ती घटना जशाच तशी तुम्हाला वाचायला भेटत आहे का? बघा, चेंजेस कालावधीनुसार झाले पाहिजे. आता समजा महिला आरक्षण म्हटलं, आपण बघितलं, GST हे ठीक आहे, यांनी पण खूप चांगले कायदे केले, पण हा कायदा आतापर्यंत सर्वात खूप भयंकर कायदा म्हटला तो आतापर्यंतचा. तुम्ही बघून घ्या, तुम्हाला असं म्हणतं की मी माझ्या व्ह्यू मांडत आहे, तुम्ही बघून घ्या की 42वी घटनादुरुस्ती ॲक्च्युअल काय आहे तुम्हाला समजून जाईल. म्हणून आपण जेव्हा बघतो की काही एक्झाम्पल सुद्धा बघतो आपण धर्मनिरपेक्षचे, की सर धर्मनिरपेक्ष आपला देश आहे, असा आहे तसा आहे, ठीक आहे, एखाद्या धर्मासंदर्भात सॉर्ट कॉर्नर असते. तर बघा, धर्मनिरपेक्ष असणे खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे, असं वाईट नाही आहे. पण जर मी असं म्हणत आहे की धर्मनिरपेक्ष फक्त एका व्यक्तीला लागू होते का, एका पक्षाला लागू होते का, की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीवर लागू होते, हे पण इम्पॉर्टंट आहे. नाही तर मी जातीभेद करत आहे आणि मी लोकांना सांगत आहे ज्ञान, असं नसलं पाहिजे. म्हणजे जेव्हा मी लोकांना ज्ञान सांगत आहे किंवा मी लोकांना सांगत आहे किंवा तू मला ज्या पद्धतीने मंदिर असेल, मस्जिद असेल किंवा बौद्ध स्तूप असेल, सर्व गोष्टी मला आवडीच्या असल्या पाहिजे. ठीक आहे, माझा धर्म एखादा असेल, मी त्या धर्माला आचरण करेल. आचरण करणे, एखादं ॲक्सेप्ट करणे हे आपल्यावर असते, एखादा धर्म. पण जर मी असं म्हटलं की मी सर्व धर्माचे एक रिस्पेक्ट करू शकतो, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, प्रत्येकाची आपण रिस्पेक्ट तरी केली पाहिजे. आपण काय करतो, पण माझा धर्म श्रेष्ठ. बघा, धर्म प्रत्येकाचे श्रेष्ठ आहे, पण दुसऱ्या धर्माला खालीपणा दाखवणे हे सुद्धा चुकीचं आहे. तो अर्थ धर्मनिरपेक्षचा. पण स्वतःला खरं विचारा की तुम्ही अशा गोष्टी करता का. म्हणून मी तुम्हाला विचारलं आहे की इंडिया इज सेक्युलर ऑर नॉट. इंडिया जो आहे हा सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे की नाही आहे? तुम्हाला काय वाटते कमेंट टाका. आणि या संदर्भात डिबेट खूप भयंकर झालंच असते. हे टॉपिक आहे की याची कधी एंडिंग नाही आहे. आणि आपण जेव्हा बघतो ना, काही गोष्टी पब्लिकली पण बोलता येत नाही, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला काय वाटते की इंडिया सेक्युलर आहे का. आणि जनरली आपण बघतो की गव्हर्नमेंटचं काम असतं जनरली की आपण गव्हर्नमेंटनी प्रत्येक व्यक्तीला धर्मासंदर्भात त्यांना सिक्युरिटी वाटली पाहिजे, किंवा मी या धर्माचा तर मला सिक्युरिटी आहे, याचा अर्थ आहे अल्पसंख्याक, जे पण अल्पसंख्याक आहे. आणि आपण बघतो की संपूर्ण जगात भारतच असा देश आहे की ज्यामध्ये अल्पसंख्याक जे मायनॉरिटीज आहे ते खूप खुश आहेत, हे लक्षात ठेवायचं. मग अजून काय पाहिजे? सेक्युलरिझमचा अर्थ जे म्हणतो, सेक्युलर आहे की नाही सांगायची गरजच नाही. म्हणजे जो बहुसंख्याक धर्म आहे भारतातला तो इतका चांगला आहे असं म्हणू शकतो आपण की त्यामुळे अल्पसंख्याकांना सिक्युरिटी आहे. आजकाल लोक म्हणतील की नाही बाबा नाही आहे, तर बाहेर देशामध्ये बघा अल्पसंख्याक मायनॉरिटीज संपलेले आहे. मायनॉरिटीज बाहेर देशात नाही आहे, खतम आहे पूर्णपणे. त्याच्या कंपॅरिझन तरी आपला भारत तरी खूप खूप चांगला आहे आणि सामोरं अजून चांगलं होत जाईल हे आपण जिल्हे आशा ठेवतो. ठीक आहे, तसा आपला टॉपिक आहे धर्मनिरपेक्ष. मित्रांनो, असेच आपण टॉपिक आणत जाऊ पॉलिटिक्सचे. तुमचा आम्हाला सहभाग पाहिजे. तुम्ही कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही व्ह्यूज असतील ते आम्हाला सांगा. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.